श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. या बाबतीत गोंदवलेकर महाराज म्हणतात, एखाद्या माणसाने माझ्याशी कसं वागावं असं आपल्याला वाटतं, तसं आपण आधी त्याच्याशी वागावं. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की माणसाने बावळटपणा करावा, आपलं तेज नष्ट करावं, आपलं सामर्थ्य गमवावं. या संदर्भामध्ये एक गोष्ट सांगितली जाते. रामकृष्ण परमहंस ही गोष्ट सांगत असत. एक साधू होता, त्याने एक नाग पाहिला आणि तो साधू त्या नागाला म्हणाला, का रे बाबा, तू उगीचच लोकांना चावत असतोस, तू असं चावणं थांबव. यावर तो नाग कुणालाच चावेनासा झाला आणि तो शांत पडून राहू लागला. परंतु त्याचा परिणाम असा झाला, काही लहान मुलं खेळत होती आणि खेळता खेळता त्या झोपलेल्या सापाला ते दगड मारू लागले आणि दगड मारलेल्या असताना सुद्धा तो साप त्यांना काही प्रतिकार न करता शांतपणे पडून राहिला आणि त्या दगडांचा मार खाऊन तो अगदी मरायला टेकला. त्यावर तो साधू त्याला म्हणाला, अरे बाबा, मी तुला चावू नको म्हणालो होतो, पण फुस करू नको म्हटलं नव्हतं. तर तात्पर्य काय की आपल्यामुळे कुणी दुखावलं जाणार नाही, कुणाला त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यावी, हे निश्चित. परंतु हे करताना आपल्याला त्रास होऊ नये याची खबरदारी सुद्धा घ्यायला हवी. आणि म्हणून भगवान अर्जुनाला म्हणतायत, बाबा रे, युद्ध हे तू काही स्वतःवर ओढवून घेतलेलं नाहीयेस, तर हे तुझ्यावर लादलं गेलं आहे. आणि हे सारे कौरव अधर्माने वागणारे आहेत, त्यामुळं त्यांची हत्या करणं हेच योग्य आहे. तू क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणं हे तुझं कामच आहे आणि शत्रूचा घात करणं हे तुझा धर्मच आहे. आणि म्हणून तू युद्ध करावंस आणि यांना मारून टाकावंस. मी यांना मारतो आहे असा विचार मात्र तू मनात आणू नकोस. जे काही व्हायचं आहे ते माझ्या इच्छेने घडेल, परंतु कर्म मात्र तुलाच करावं लागेल. आणि म्हणून अर्जुना, तू लढाई करायला तयार हो, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. त्यातला भावार्थ हा असा आहे की आपल्याला भगवंताच्या इच्छेनेच चालावं लागतं. कर्म आपल्याला करायचं असतं, परंतु त्याचं पुढे काय होईल, ते कर्म पूर्णत्वाला जाईल की नाही, या गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या कर्माचं काय फळ मिळावं, याही गोष्टी आपल्या हातात नसतात. आणि म्हणून आपण फक्त आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावं आणि ते ईश्वराला अर्पण करावं. कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा, कुठल्याही प्रकारची हाव मनामध्ये धरू नये आणि कुठल्याही प्रकारच्या फळाची इच्छा करू नये. जोपर्यंत हे आपल्याला आतून वाटत नाही, तोपर्यंत आपलं कर्मसुद्धा वरवरचंच असतं. जर हा विचार मनामध्ये आतपर्यंत भिनला, तर मात्र आपलं कर्म खऱ्या अर्थाने योग्य होतं. तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.
याचा अर्थ आपण काहीच करायचं नाही, शांत पडून राहायचं असा नाही, तर आपण आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं, आपले प्रयत्न करायचे आणि मग काय होईल ते भगवंतावर सोपवायचं आणि त्याच्या इच्छेने वागायचं, हा त्याचा अर्थ आहे. आणि हेच ज्ञानेश्वर महाराज आपल्या पुढच्या ओवीमध्ये आपल्याला सांगतायत. ओवी क्रमांक 179. एरवी तरी पार्था तुझ का नेणो न मने चित्ता, परी किडाळ हे शोचिता बहुता परी. आता ही सगळी पुढच्या गोष्टीची पूर्वतयारी ज्ञानेश्वर महाराज करून घेत आहेत. ते म्हणतात, अरे अर्जुना, तुला हे काही कळत नाही की हे बरोबर नाही, मग तुझ्या डोक्यामध्ये ही घाण कुठून आली? हे नको ते विचार आत्ताच का आले? असा प्रश्न ज्ञानेश्वर महाराज या ओवीच्या निमित्ताने अर्जुनाला विचारतायत. ते म्हणतात, एरवी तरी पार्था तुझ का नेणो न मने चित्ता. हे पार्था, हे अर्जुना, तुझ्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी किंवा तुला न कळणाऱ्या गोष्टी या बरोबर नाही आहेत हे तुला कळत कसं नाही? आणि नको त्या गोष्टी तुझ्या डोक्यामध्ये शिरल्याच कशा? आणि आता या युद्ध प्रसंगी मी युद्ध करणार नाही अशी ही घाण तुझ्या डोक्यात आली कशी? पुढची ओवी आपण बघूया, 180 क्रमांकाची. तू अजूनी का न विचारिसी, काय हे चिंतितू आहासी, स्वधर्मू तो विसरलासी तरावे जेणे. ज्या स्वधर्माचं आचरण केल्यावर मनुष्य तरुण जातो, त्या स्वधर्माचं तू पालन का बरे करत नाहीस? आणि हे अजून तुझ्या लक्षात का येत नाही? आता स्वधर्माची कल्पनाच लोप पावली आहे आणि म्हणून त्याचं महत्त्व तुला वाटत नाही का? तू अजूनही का न विचारिसी, काय हे चिंतितू आहासी, स्वधर्मू तो विसरलासी तरावे जेणे. हे अर्जुना, तू तुझा स्वधर्मच विसरलास तर या भवसागरामध्ये तरुण कसा जाशील? आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्या माणसाला भवसागर तरुण जायचा असेल त्याने आपल्या स्वधर्माचं पालन केलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. आता या निमित्ताने आपण गीतेतला पुढचा श्लोक 31 पाहूया. स्वधर्मम अपिच आवेक्ष न विकंपितुम अर्हसी, धर्म्यात ही युद्धात श्रेयो अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. स्वधर्मम अपिच आवेक्ष न विकंपितुम अर्हसी, धर्म्यात ही युद्धात श्रेयो अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. स्वधर्मम अपिच आवेक्ष न विकंपितुम अर्हसी, धर्म्यात ही युद्धात श्रेयो अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असताना तू हे जाणलं पाहिजेस की ते दार घट्ट लावून तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कुठलेही कार्य नाही. यासाठी तू संकोच करण्याची आवश्यकता नाही.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असताना तू हे जाणलं पाहिजेस की धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असं इतर कुठलंही कार्य या जगात नाही. म्हणून तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला क्षत्रिय म्हणून आपलं काही कर्तव्य आहे आणि ते तुला करावं लागेल हेच सांगितलेलं आहे. आणि या धर्माच्या निमित्ताने काही बंधनं आपल्याला पाळावी लागतात. परंतु आजकाल आपण ही बंधनं झुगारून देत चाललो असल्यामुळे आणि या सगळ्या गोष्टी आपण मान्य करत नसल्यामुळे समाजामध्ये आज अव्यवस्था झालेली आपल्याला दिसते. ही अव्यवस्था जेव्हा मर्यादेबाहेर जाते तेव्हा समाजामध्ये अनावस्था निर्माण होते आणि समाजाचं अधःपतन होतं. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत 181वी ओवी, या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, या लढाईमध्ये काय होईल? एकतर कौरव मरतील, नाहीतर तू तरी मरशील, नाहीतर ते राहतील आणि हेही नाहीसं होईल. समजा एखादी मोठी आग लागली आणि त्यामध्ये तुमचे सारे लोक मेले आणि त्यांचेही मेले. असं जरी काहीही झालं तरी देखील तुला स्वधर्म पाळावाच लागेल. या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले. हे पहा बाबा, या कौरवांचं जरी काही बरं वाईट झालं किंवा तुझं काही बरं वाईट झालं की युगची हे बुडाले जरी येथ, किंवा हे युग जरी बुडालं, किंवा हा सगळा हा सारा त्रैलोक्य जरी बुडाला, हे सारं विश्व, हे जगत जरी बुडालं, तरी अर्जुना तुला तुझं कर्तव्य, तुला तुझं स्वधर्माचं आचरण करावंच लागेल. पुढच्या ओवीमध्ये सांगतायत 182, तरी स्वधर्मू एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. हे अर्जुना, तू असा हा धीर सोडून बसला आहेस हे योग्य नाही. तुला तुझं कर्तव्य केलंच पाहिजे. तुझ्या मनामध्ये आत्ताच जी ही दया उत्पन्न झालेली आहे त्यामुळे तू तरुण जाशील असं तुला वाटतं का? समाजामध्ये कडक व्यवस्था असल्याशिवाय समाजाची प्रगती होत नाही. आपल्या समाजामध्ये बंधनेच नसल्यामुळे आणि लोक कर्तव्य पालनामध्ये कुचराई करत असल्यामुळे आणि कुणीच कुणाचा सल्ला मानत नसल्यामुळे आज समाजामध्ये ही अतिशय दयनीय शोचनीय अवस्था झालेली आपल्याला दिसते. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. हे अर्जुना, तुझं चित्त जरी या भावनांनी उचंबळून गेलेलं असलं आणि यांच्याविषयी प्रेम, आपुलकी, माया, ममता जरी जागृत झालेली असली, तरी हे सारं या युद्धप्रसंगी अनुचित आहे. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत 184,
आगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले. ऐसेनिही विष होय सुदले नवज्वरी देता. ज्ञानेश्वर महाराज गाईच्या दुधाचा दृष्टांत देऊन सांगतायत की एखाद्या माणसाला जर टायफॉईड झाला असेल, नवज्वर झाला असेल, तर त्या आजारामध्ये गाईचं दूध हे वर्ज्य असतं. जरी गाईचं दूध अमृत असलं आणि जरी आपण ते अत्यंत उत्तम समजत असलो, तरी टायफॉईडच्या आजारामध्ये किंवा या नवज्वरामध्ये गाईचं दूध हे कुपथ्य म्हणून मानलं जातं. आणि गाईचं दूध जर पिण्यात आलं तर त्या दुधाचं विष होतं. आणि म्हणून अर्जुना, गाईचं दूध जरी असलं, जरी ते अमृत असलं, तरी भलत्याच माणसाला भलत्या वेळी जर दिलं तर ते अमृतसुद्धा विष बनतं. आणि म्हणून हे अर्जुना, या ठिकाणी लढाईच्या वेळेला कारुण्य ही भावना, आपलेपणा ही भावना जरी चांगली असली तरी या वेळेला आणि या ठिकाणी ती अयोग्य आहे आणि ती तू आता टाळलीच पाहिजेस. या भावना इथे या युद्धप्रसंगी योग्य नाहीत. गोपाल कृष्ण भगवान की जय.